रिक्षाने ट्रॅव्हल करताना अतिशय सावध राहून प्रवास करायला हवा। स्पेशली आपले जे बिलॉंगिंग्स आहेत महत्त्वाचे, जसे की सोन्याची चेन असेल किंवा मोबाईल असेल, याची फार काळजी घेणं आवश्यक आहे। याची मोडच पण फार युनिक असते। बऱ्याच वेळेला तुमच्या समोर एखादा जर उभा असेल, मागे एखादा जण धक्का देईल, तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करेल, तुमच्या पर्समध्ये, बॅगमध्ये किंवा पॅन्टच्या पॉकेटमध्ये हात घालून तुमचं पॉकेट काढलं जाईल, मोबाईल काढला जाईल आणि मग तुम्ही लक्षात आल्यानंतर तुम्ही विचारता आजूबाजूला, अरे काय झालं, कुठे गेला, तो तुम्हाला मार्ग पण दाखवेल की काय इकडेच गेला। तर अशा पद्धतीने तुम्हाला डिस्ट्रॅक्टही केलं जातं। तर ही सगळी मोडच लक्षात घेऊन आपण फार सावध राहिलं पाहिजे। आणि पहिलं मुंबईमध्ये बघा की सोनसाखळी चोरी व्हायची, सकाळी फिरायला बाहेर पडल्यानंतर चेन स्नॅचिंग व्हायचं। आता हे नव्या पद्धतीने गुन्हे केले जात आहेत की मोबाईल चोरले जात आहेत किंवा तुमच्याकडून गहाळी होत असतील काय वेळेला। तर आपण स्वतः सतर्क राहिलो तर ह्या गुन्ह्यांचं निश्चित प्रमाण फार कमी होईल। दुसरा एक गुन्ह्यांचा प्रकार हा मुंबईत फार वाढतोय, तो म्हणजे सायबर गुन्हेगार। आपल्याला सोशल माध्यमातून कोणीतरी ओळख काढतं, कॉन्व्हर्सेशन सुरू करतं, मग याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करायला भाग पाडलं जातं किंवा आपले अकाउंटचे डिटेल्स आपण शेअर करतो अनोळखी लोकांशी। तर अनेक मोडसने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग कुठेतरी बाहेर राज्यात बसलेला माणूस आपल्याला कोड बोलून स्वतःच्या जाळ्यात गुंतवतो आणि आपल्या कष्टाचे पैसे हे दुसऱ्याला जातात। आणि मग हे गुन्हे क्लिष्ट स्वरूपाचे असतात, याचा तपास करणं, आरोपी पकडणं हे थोडंसं अवघड असतं, परंतु तरीसुद्धा आपण ह्या आरोपींना हल्ली पकडत आहोत। परंतु मूळ ह्या दोन्ही प्रकारांचं एकच आहे की आपली सावधगिरी। आपण जर सावध राहिलो तर अशा कुठल्याही प्रकाराला आपण बळी पडणार नाही, स्वतःही सुरक्षित राहू आणि इतरही लोक सुरक्षित राहतील। आज जे काय आम्ही आपल्याशी संवाद साधलाय, हा एक अपेक्षा आहे की आपण इतर लोकांपर्यंत हा पोहोचवाल। नागरिकांच्यात जर सजगता आली तर अशा स्वरूपाचे गुन्हे निश्चितच कमी होतील। तिसरं, आपली